नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे ITIच्या ॲडमिशन संदर्भात. बघा, ITIच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ज्या काही ॲडमिशन आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला जो ट्रेड हवा आहे तो ट्रेड तुम्हाला आता कसा मिळवता येईल त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. स्पॉट ॲडमिशन जे असतात, हा राऊंड कशा पद्धतीने होतो त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायचा आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही जी काही महत्त्वाची माहिती ती त्या ठिकाणी समजणार आहे. तर बघा, पुढे आपण लगेच या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूया, व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की राऊंड जे आहेत ते झालेले आहेत, त्यामध्ये बऱ्यापैकी राऊंड जे आहेत ते आता झालेले आहेत. आता पुढची जी काही महत्त्वाचा राऊंड आहे तर त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, चौथा राऊंड जो आहे तर तो चौथा राऊंड या ठिकाणी झालेला आहे. आपण जर पाहिलं तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेले जे काही उमेदवार होते त्यांना SMS द्वारे 30 जुलैला कळवण्यात आलं होतं. 30 जुलैला चौथ्या राऊंडची लिस्ट लागली होती. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट पर्यंत त्यांना ॲडमिशन घेण्यासाठीची जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता बघा, चौथ्या फेरीमध्ये काय होतं की तुम्हाला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलाय, कुठलाही ट्रेड तुम्हाला मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार होतं. जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर पुढच्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार आहेत. आता बघा, नव्याने ऑनलाईन अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे. बघा, ज्यांना नव्याने अर्ज भरायचे आहेत म्हणजे काय तर स्पॉट ॲडमिशनसाठी, कारण कॅप राऊंड तर आता संपलेले आहेत. कॅप राऊंड संपल्यानंतर आता तुम्हाला जी प्रवेश फेरी आहे स्पॉट ॲडमिशन त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची तारीख पण अर्ज जे ते 3 जुलैपासून सुरू झाले होते सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ते सुरूच राहणार होते. आता बघा, पुढची प्रोसेस काय आहे तर संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरिता सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर दिनांक 1 ऑगस्ट 2026 पर्यंत घोषित करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय लक्षात येतं आपल्याला की आता जी समुपदेशन फेरी आहे, काउन्सिलिंग जो राऊंड आहे, स्पॉट ॲडमिशन जे आहेत तर त्याचं जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला 1 ऑगस्टला येणार होतं, बरोबर आहे. आता बघा, जर 1 ऑगस्टला ते तुम्हाला मिळालेलं नसेल तर आता ते तुम्हाला काय करता येईल, कसं शोधता येईल. तुमचा पासवर्ड असतो, युजर ID असतो, त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं. ज्यांना एकही ट्रेड मिळाला नाही, म्हणजे आतापर्यंत एकही राऊंडमध्ये त्यांचा नंबर लागलेला नाहीये, त्यांच्यासाठी सांगतोय. आणि ज्यांना नव्याने आता ॲडमिशन करायचे त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता नव्याने काउन्सिलिंग राऊंड, म्हणजे बघा, तुम्हाला आतापर्यंत एकही ट्रेड लागला नाही तर तुम्हाला काउन्सिलिंग राऊंड असतो. बघा, काउन्सिलिंग राऊंड असतो. तर या काउन्सिलिंग राऊंडसाठीचं जी समुपदेशन फेरी आहे तर या समुपदेशन फेरीकरता सविस्तर वेळापत्रक तुम्हाला मिळणार होतं 1 ऑगस्टला. आता हे समुपदेशन फेरीमध्ये काय असतं बघा, जिल्हा स्तरावरच असतं. माझ्या माहितीप्रमाणे जी मी आतापर्यंत अनुभव घेतलाय तर जिल्हा स्तरावर जे गव्हर्नमेंट IT असतं त्या ठिकाणी ही समुपदेशन फेरी घेतली जात असते. त्याचं सविस्तर वेळापत्रक तुम्हाला एक वेळेस ऑफिशियल वेबसाईटला जाऊन कन्फर्म करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे मागील अनुभवावरनं सांगतो आहे, यावेळेसही तसंच असेल असं नाही. तुम्ही एक वेळेस वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहेच. तर बघा, समुपदेशन फेरी जी ती जिल्ह्याच्या ITIवर होती मागे मी बघितलं होतं, त्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. आणि जिल्ह्याच्या ITIवर तुम्ही गेलात की तुमचं त्या ठिकाणी जे तुम्हाला पर्सेंटेज मिळाले, टक्केवारी मिळाली आहे त्याच्यानुसार तुमचा नंबर त्या ठिकाणी आलेला असतो. बघा, आपण जसं सुरुवातीला पाहिलं, तुमचा जो नंबर असतो गुणवत्ता यादीमधला नंबर असतो, तशा पद्धतीने गुणवत्ता यादी जी ती जाहीर केली जाते. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला 1 दिवस असतो, त्या दिवशी तुम्हाला स्वतः ITIला उपस्थित राहावं लागतं. सकाळी 8 वाजताचा वेळ असतो, त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहावं लागतं. त्याच्यानंतर बॅचेस असतात. बघा, नंबर 1 पासून ते 50 पर्यंत, 50 पासून ते 100 पर्यंत अशा बॅचेस असतात. ठीक आहे. आता समजा एखादी IT आहे, तुमच्या तालुक्याचा IT आहे, त्या ठिकाणी तुमचं फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, फिटर इलेक्ट्रिशियन या जागा रिकाम्या असतील, जागा जर भरलेल्या नसतील, जागा अजूनही रिक्त असतील तर तुम्हाला सांगितलेलं असते की या जागांमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे का. पण हेही डिपेंड असतं कशावर, की तुमचा नंबर कितवा आहे, तुम्हाला टक्केवारी किती मिळालेली आहे. बघा, 1 ते 50
1 ते 50 ही जी काही बॅच आहे, या बॅचमध्ये तुमचा नंबर जर पहिला असेल तर तुम्हाला जो हवा तो ट्रेड तुम्हाला मिळू शकतो. फक्त ती जागा अवेलेबल असायला पाहिजे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी. जर अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसऱ्या आसपासच्या तालुक्याच्या ठिकाणी घेऊ शकता. पहिला नंबर असेल तर. 50वा नंबर जर असेल तर त्याच्यामध्ये चान्सेस कमी होतात, कारण अगोदर पण तुमच्या गावाचे त्या ठिकाणी विद्यार्थी असू शकतात किंवा आजूबाजूच्या गावाचे विद्यार्थी असू शकतात. त्यांचा जर नंबर असेल तर ती जागा ते विद्यार्थी घेऊन जातात आणि तुम्हाला ती जागा मिळत नाही. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस तुमचा राऊंड येतो, ज्यावेळेस तुमचा नंबर येतो काउन्सिलिंग राऊंडला, त्यावेळेस तुम्हाला एक वेळेस जागा कन्फर्म करायची की जागा अवेलेबल आहे का, किंवा कुठला ट्रेड अवेलेबल आहे ते तुम्हाला एक वेळेस कन्फर्म करायचं आहे. जर तुम्हाला दिसतंय की ट्रेड अवेलेबल आहे तर तुम्ही तो ट्रेड त्या ठिकाणी मागू शकता, म्हणजे तुम्हाला तो ट्रेड मिळून जाणार आहे काउन्सिलिंग राऊंडच्या थ्रू मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो केली जात असते. ओके, त्याच्यानंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जे काही प्रवेश आहे ते होत असतात संस्था स्तरावरील. म्हणजे काय, ऑफलाईन त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. संस्था स्तरावर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जे काही जागा आहेत त्या तुम्हाला भरता येतात. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्या जागा भरत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट ITI ला पण तुमचा नंबर लागू शकतो. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस होती. सगळं काही तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.